हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। आज आपण अतिशय पारंपरिक आणि पौष्टिक अशी फांद्याच्या भाजीचे मुटकुळे कसे करायचे ते इथे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। फांद्याची भाजी घेतलेली आहे। भाजी मी इथे निवडून घेतलेली होती। या फांद्याच्या भाजीचा आकार हा हृदय आकाराचा असतो आणि पाठीमागच्या साईडने याला थोडे केसाळलेले असतात। हे जे पान आहेत ते केसाळलेले असतात। मी जे देठ होते फांद्याच्या भाजीचे ते खुडून घेतलेले आहे आणि देठाच्या साईडने ते कोपऱ्यावरती काळा किंवा पांढरा टिपका असतो, त्यावरून आपल्याला फांद्याची भाजी आहे असे ओळखायला येते। तर मी फांद्याच्या भाजीचे जे देठ होते ते काढून घेतलेले आहे आणि भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघू शकता, तर अशा प्रकारे ही फांद्याची भाजी आपल्याला ओळखायला येते। इथे काही साहित्य घेतलेले आहे। हिरवी मिरची, आलं लसणाचा ठेचा केलेला आहे, 1 वाटी तीळ आहे, 2 चम्मच जिरे, 3 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ आहे आणि इथे आपल्याला 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ लागणार आहे। सध्या तरी मी 1 वाटीच घेतलेला आहे, लागलं तसं आपण आणखी परत ॲड करू शकतो, कमी जास्त। त्यासाठी सगळ्यात पहिले इथे फांद्याची भाजी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता। सगळी भाजी मी इथे कट करून घेतलेली आहे। ही भाजी कापल्याबरोबर लगेचच लाल पडायला लागते, तर त्यासाठी शक्यतोवर तुम्ही जे साहित्य आहे ते अगोदरच तयारी करून ठेवा आणि मग लगेचच त्यामध्ये हे साहित्य ॲड करायचं आहे। चला तर भाजी काळी पडायच्या अगोदर आपण यामध्ये सगळं वाटण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। 1 चम्मच जिरे, 2 ते 3 चम्मच घेतलेला धनिया पावडर, 1 चम्मच इथे तीळ घ्यायचे आहे, 1 चम्मच हळद आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये ओवा सुद्धा ॲड करू शकतात आणि तिखट मीठ जर का चवीला व्यवस्थित असलं तर कोणत्याही भाज्या चवीला अप्रतिमच लागतात बरं का। आता इथे लागलं तसं आपण बेसन पीठ ॲड करत चालायचं आहे। 1 वाटी जे बेसन आहे बेसन पीठ ते मी यामध्ये टाकून घेतलं आणि हे जे मिश्रण आहे आता त्या भाजीला लागलं पाहिजे, मसाले वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे। पहिले मिक्स करून घ्यायचं आणि मग पाण्याचा थोडा थोडा वापर करत आपल्याला हे मुटकुळ्याचं जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। बघू शकतात, असं इतपत वळल्या गेलं पाहिजेत असं बॅटर इथे आपल्याला तयार करायचं आहे। आता एका साईडने आपण गॅसवरती कढईमध्ये पाणी तापायला ठेवूया। पाणी तापतं तोवर आपण स्टँड घ्यायचा आहे। स्टँडवरती मी ही चाळणी घेतलेली आहे। तुम्ही चाळणी अशी घ्यायची की त्यामध्ये आपल्याला मुटकुळे ठेवून वाफवले गेले पाहिजेत। आता याला मी तेल लावून घेते आहे। तेल लावून घेतलं की आपली मुटकुळे जे आहे ते चिटकणार नाहीत। थोडं पाणी घेऊया, हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे फांद्याच्या भाजीचे मुटकुळे आहे ते तयार करून घ्यायचे आहे। अतिशय पौष्टिक आणि सहसा ही भाजी गावाकडेच बनवल्या जाते, खेडेगावांमध्ये, कारण शहरामध्ये हे फांद्याची पानं भाजी जी आहे ती भेटत नाही। बघू शकता, ते आकारामध्ये तुम्ही जे मुटकुळे आहे ते तयार करू शकतात। फांद्याची भाजी ही एक रानभाजी आहे, वेलीवर येणारी। सगळे जे मुटकुळे आहेत ते आपल्याला आता इथे तयार करून घ्यायचे आहे। खायला तर इतकी चविष्ट आणि अप्रतिम लागते, एकच नंबर। दुसराही मुटकुळा मी तयार करून घेतलेला आहे आणि या दोन्हीच्या मध्ये थोडा गॅप ठेवायचा आहे, कारण की हे चिटकणार नाही याची काळजी घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला सगळे जे मुटकुळे आहेत ते इथे मी बनवून घेतलेले आहे, तयार करून घ्यायचे आहे। बघू शकतात, कलरही किती छान आलेला आहे। आता आपण याला या स्टँडवरती वाफायला ठेवूया। पाणी इथे उकळलेलं आहे। कढईमध्ये पाण्याच्या वरती स्टँड ठेवायचं आणि त्यावरती ही मुटकुळ्यांची जी चाळणी आहे ती ठेवून द्यायची आहे। आता यावरती ताट ठेवून देऊया आणि 15 ते 20 मिनटं याला गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे। एकदम कमी फ्लेमवरती ठेवलेलं आहे। बघू शकता, तर 15 ते 20 मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचा, 5 मिनटं वाफ द्यायची आहे आणि मग हे ताट काढून घ्यायचं आहे। त्यावरती मी खलबत्ता ठेवलेला होता, कारण की वाफ बाहेर जाऊ नये त्यामुळं। तर इथे बघू शकतात, आपले जे मुटकुळे आहे ते इथे व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत। थोडे थंडे होऊ द्यायचे
आणि त्यानंतर इथे आपल्याला मुटकुळ्यांचे जे आहेत ते काप करून घ्यायचे आहे। अतिशय व्यवस्थित अशी इथे मुटकुळे जे आहेत ते वाफवले गेलेले आहेत आणि अशा प्रकारे जे आहेत ते मुटकुळ्याचे जे आपल्याला काप आहेत ते पाडून घ्यायचे आहे। बघू शकतात आतमधून सुद्धा हे जे मुटकुळे वाफवलेले आहेत ते व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत, अजिबात कच्चे वगैरे काहीच राहिलेले नाहीये। तर अशा प्रकारे याचे काप करून घ्यायचे आहे आणि तुम्ही याला तसे असेच कच्चेही खाऊ शकतात, खूप छान लागतात हे। यावरती तुम्ही बघू शकता जिरे, तीळ आणि यामध्ये आलं आवर्जून टाकायचं, त्याने चव एकदम भन्नाट अशी चव येते या मुटकुळ्यांना। फांदीच्या भाजीची मुटकुळे जे आहे ते इथे आता तयार आहेत। याला आपण आता फ्राय करून घेऊया। बघू शकतात मधूनही व्यवस्थित वाफवले गेलेले आहे, कच्चे वगैरे कुठेच राहिलेले नाहीये। चला तर याला आता आपण फ्राय करून घेऊया। त्याच कढईमध्ये पाणी काढून घ्यायचं, कढईमध्ये 2-3 चमच तेल टाकायचं, जिरं आणि उरलेले जे तीळ होते पांढरे तीळ ते टाकून घ्यायचे आहे। थोडंसं 1 चमच लाल तिखट, छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपले मुटकुळे कापून घेतलेले होते ते सोडून द्यायचे आहे। हे आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आणि परतून घेऊन एक मुटकुळ्याचा जो पीस आहे तो वेगवेगळा करून त्याची लेयर तयार करायची आहे। एकच लेयर बघू शकतात अशा प्रकारे आणि एक साइडनी 3 ते 4 मिनिटं याला एकदम मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे। त्याने काय होतं तर एका साइडने जे आहे ते व्यवस्थित छान असे भाजून तयार होतात, फ्राय होतात। बघू शकतात तर हे आता एका साइडने फ्राय होत आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं याला एका साइडने होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर पलटून घ्यायचं आहे। तर आता बघू शकतात इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता याला आपण पलटून घेऊया आणि पलटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात एका साइडने जे आहेत ते फांदीच्या भाजीची मुटकुळे इथे छान असे फ्राय झालेले आहेत। तुम्ही याला तेलामध्ये सुद्धा तळू शकतात, पण जास्त तेलकट जर का खायचं नसलं तर याला थोडं तेलामध्येही फ्राय करून घेऊ शकतात। अशा प्रकारे सगळे जे मुटकुळे आहेत ते आता आपल्याला दुसऱ्या साइडने पलटून घ्यायचे आहे। एक साइड झाली, दुसऱ्या साइडने हे व्यवस्थित असे लालसर फ्राय झाले पाहिजे। एकदम आईच्या आणि आजीच्या हातची चव आहे। तर इथे बघू शकतात एका साइडने इथे व्यवस्थित असा फ्राय झालेला होता आणि दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला असाच लालसर इथे फ्राय करून घ्यायचा आहे। त्याने काय होतं एकदम कुरकुरीत असा हा फांदीच्या भाजीचा मुटकुळा खायला अप्रतिम लागतो। तर दुसरी साइडही इथे आता आपल्याला होऊ द्यायची आहे। बघू शकतात दुसरी साइडही इथे व्यवस्थित अशी आता छान कुरकुरीत फ्राय झालेली आहे। याला आता आपण सर्व करून घेऊया। आपले गरमागरम आणि पौष्टिक फांदीच्या भाजीचे मुटकुळे तयार आहेत। तुम्ही हे मुटकुळे सॉस, चटणी किंवा असेच चहासोबत खाऊ शकतात। ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि बघू शकतात दोन्ही साइडने सुद्धा किती व्यवस्थित हा मुटकुळा जो आहे फांदीच्या भाजीचा तो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। आणि माझ्या मुलाने पहिल्याच वेळेस हे फांदीच्या भाजीचे मुटकुळे इथे खाल्लेले आहेत। तर बघू शकतात अप्रतिम त्याची रिॲक्शन होती, खूप आवडलेली होती त्याला। तर अशाच खमंग आणि वेगवेगळ्या गावरान रेसिपीसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।